मोठी दुर्घटना झाली, आपण पाहणी केली, काय लक्षात आलेलं आपल्या, काय सांगाल? इकडे दुर्घटना होऊ नये म्हणून सरकारला काय सांगितलं? आता एक तर ही जी दुर्घटना आहे ती अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे. डोंबिवलीमधली MIDC आहे. MIDC एकदम लोकवस्तीच्या मध्यभागी आहे. एक तर अशा पद्धतीच्या केमिकल कंपन्या ज्या आहेत, या केमिकल कंपन्या कुठंतरी लोकांना अशा पद्धतीचा धोका होणार नाही अशा ठिकाणी असल्या पाहिजेत. काल 1:30 वाजता या कंपनीमध्ये स्फोट झाला. ही कंपनी अनेक दिवस बंद होती, पण ती 1.5 महिन्यापूर्वी काही सुरू करण्यात आली आणि जो स्फोट झालेला आहे त्यामध्ये बॉयलर असतात, ते बॉयलर जुने असतात अशा पद्धतीची लोकांची त्या तक्रार आहे. त्यामुळं ते बॉयलर अशा पद्धतीचा स्फोट होण्यासाठी ते म्हणजे कारणीभूत ठरतात. त्यामुळं सरकारकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथं आले होते. त्यांनी अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीज या लोकांना धोका होणार नाही अशा ठिकाणी हलवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे मला वाटतं या मृताच्या कुटुंबियांनाही त्यांनी मदत जाहीर केलेली आहे. पण अशा पद्धतीच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, इंडस्ट्रीज या गावाच्या बाहेर कुठं ते नेल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्पेक्शन जे आहे ते त्या कंपनीचं होणं अत्यंत आवश्यक आहे. जे उद्योग मंत्रालय आहे, उद्योग मंत्रालयाने याकडे लक्ष देणं बारकाईनं अत्यंत आवश्यक आहे. जे आपले इन्स्पेक्टर असतात, इन्स्पेक्टरचा जो इन्स्पेक्टर असतात ते नेहमी त्या कंपनीला त्यांनी भेट दिली पाहिजे आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत, अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्याच कलरच्या कंपन्या मुलीला पण सेम कंपनी. कौन सी फैक्ट्री में काम करता है? वहाँ से दूर है। कायद्यांचं जे काही अंमलबजावणी आहे ते आम्ही करतो. तरी परत तुम्ही म्हणताय तसं स्केल किती अनस्केल म्हणते. हां, स्केल अनस्केल ते कंपनीकडूनच माहिती त्याचं रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे फॅक्टरी डिपार्टमेंटकडे असणार आम्ही एकच डिपार्टमेंट सेम डिपार्टमेंट. त्यांच्याकडे ज्यावेळेला कामगारांवर अन्याय होतो मालकाकडून त्यावेळेला त्यांच्याकडे कामगार जातात पत्र घेऊन की आम्हाला हां ते मग युनियन चालवलेली आहे. युनियनमध्ये काम केलं मला तारखा देतात, डेट देतात, कंपनीचं मॅनेजमेंट सुद्धा. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.